पुस्तकावर तुम्ही अनाठाई प्रेशर टाकताय की हे पुस्तक वाच, विचार कर, तुला काय आवडलं ते लिहून काढ, ते मुद्दे तुझ्या आयुष्यभर लक्षात का नाही लिहायचं आहे, मला नाही लक्षात ठेवायचं, मला विसरायचं आहे पुस्तक. तुमचा काय प्रॉब्लेम आहे? आजही मी माझा दिवस माझ्या ऑफिसमध्ये सकाळी 5:15 वाजता चालू होतो. लोक जेव्हा उठलेलीही नसतात तेव्हा माझं काम चालू झालेलं असतं. तर मग मी ठरवलं की आता ग्रुप बंद करायचा, कारण तोपर्यंत मी दिवसाला 400-500 पोस्ट वाचून त्या अप्रूव्ह किंवा डिक्लाईन करायचो आणि त्याला 2-3 तास लागायचे. आणि एवढं सगळं करून मला मानसिक त्रास होता. मला धमक्या यायच्या फोन करून. पोलिसांमध्ये कंप्लेंट केली एका माणसाने माझी. 1,00,000 लोक पुस्तक प्रदर्शनाला येणं ही पण खूप मोठी गोष्ट आहे. आणि 10,000च पुस्तकं फक्त विकली गेली असतील असं आपण पकडूया. बरोबर. आणि त्याच्यातले फक्त 100च नवीन लोक असतील वाचणारे असं आपण पकडूया. तरी पण ती 100 लोक जी आहेत ती ही संस्कृती पुढे घेऊन जाणार आहेत. पुस्तक वाचल्यानंतर आपल्याकडे असं म्हटलं जातं, वाचन, मनन, चिंतन. कशाला? जे आवडलंय ते माझ्यात रुजणार आहे, बरोबर. त्याच्यावर मी नकळत विचार करणार आहे. आपण ठरवून सगळे विचार करतो का? संभाजी महाराज कसे होते हे मला कोणी शिकवलं? छावा तर आत्ता आलाय. अनफॉर्च्युनेटली लोकांना हे माहीत नाही की पुस्तकावरनं पिक्चर आलाय आणि पिक्चरवरनं पुस्तक नाही आलंय. ओके, पण संभाजी महाराज मला कुठे भेटले? मला त्या पुस्तकात भेटले. एका पॉइंटला लोकांना लाज वाटते की एका हातात पुस्तक असतं, एका हातात मोबाईल असतो, आणि मग कळतं की हे मी उगाच चाळतोय, हे असंच काय. म्हणून मग काही लोकांनी चाळायला सुरुवात केली आणि तेवढी तरी पुस्तकं वाचून झाली. माझ्या मुलीला मी खाऊ, खेळणी काहीही आणत नाही. मी फक्त पुस्तकं घेऊन येतो. पुस्तकं विकू नका, तुम्ही लेखक विका. तुम्ही लेखक विकाल तर लेखकाची पुस्तकं विकली जातील. कारण आपल्या कोणालाच कधीच पुस्तक वाचायचं नसतं. म्हणजे सुरुवातीला एक पुस्तक वाचू, पण तेच लेखक विकले जातात ज्या लेखकांबद्दल लोकांना उत्सुकता असते. पुस्तक वाचणारा हा जास्ती चांगल्या पद्धतीने बोलू शकतो, त्याच्या भावना मांडू शकतो. अनफॉर्च्युनेटली न पुस्तक वाचणारा ते करू शकत नाही. काही लोकांना सवय असते की वाचणाऱ्या लोकांना बेसिकली की मी वाचतो, हा वाचत नाही, हा मूर्ख आहे. तर ते होता कामा नये. पुस्तक वाचणं ही प्रत्येकाची चॉईस आहे, प्रत्येकाची आवड आहे.